अलिबागच्या प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यावर शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी झालेल्या एका दुःखद घटनेत 2 तरुण समुद्रात बुडून बेपत्ता झालेत। या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस आणि जीवरक्षक पथकांनी ड्रोन व बॅटरी लाईटच्या मदतीने शोध मोहीम हाती घेतली। बुडून बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे शशांक सिंग वय वर्ष 19 राहणार उल्वे आणि पलाश पकर वय वर्ष 19 राहणार सानपाडा अशी आहेत। हे दोघे आणि त्यांचे 2 मित्र उरण नवी मुंबई परिसरातून अलिबागला फिरण्यासाठी आले होते, अशी माहिती अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिली। संध्याकाळी साधारणतः 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास हे 4 मित्र समुद्रात पोहण्यासाठी उतरले। त्यावेळी एक तरुण अचानक बुडू लागल्याने दुसऱ्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघेही लाटांच्या तडाख्यात अडकून बुडाले आणि बेपत्ता झाले। घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी जीवरक्षक पथकांना पाचारण करून तातडीने शोध मोहीम सुरू केली। रात्रीचा अंधार आणि समुद्राची भरती यामुळे शोधकार्य अधिक कठीण झाले असले तरी ड्रोन आणि बॅटरी लाईटच्या मदतीने प्रयत्न मात्र सुरू आहेत। या घटनेमुळे संपूर्ण अलिबाग परिसरात शोककळा पसरली आहे। पोलिसांनी पर्यटकांना समुद्रात पोहताना खबरदारी घेण्याचे आणि जीवरक्षकांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।